होते ती एका मुलाची आई होती जो तिच्या पहिल्या पतीकडे राहत होता. जवळपास 15 वर्षापूर्वी रीताची भेट अजितसोबत झाली होती. अजित वयाने तिच्यापेक्षा मोठे होते, पण समजदार आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर होते. रीताला अजितमध्ये आपुलकी आणि सुरक्षित जीवन दोन्ही दिसले. काही भेटीनंतर ती अजितकडे आकर्षित होऊ लागली. अजित पुन्हा लग्न करू इच्छित नव्हते, म्हणून त्यांनी काही महिने रीताच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले. पण तेही माणूस होते. एकटेपणा कधीकधी त्यांना त्रास देत असायचा. हळूहळू त्यांनीही रीतामध्ये रस दाखवायला सुरुवात केली. रीताला हेच हवे होते. एके दिवशी तिने धैर्य करून अजितनं आपल्या घरी चहासाठी बोलवले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता दोघे घरात बसून चहा पीत एकमेकांबद्दल खूप बोलत राहिले. वेळ कधी निघून गेला कळालंच नाही. जेव्हा बाहेर अंधार पडला तेव्हा अजित म्हणाले, आता मला निघायला हवं. त्या रात्री रीताने अजित बाबूंना घरी राहण्यास सांगितले. सांगण्याची गरज नाही, त्या रात्री अजित रीताच्या घरी राहिले आणि दोघांमध्ये ते सर्व काही घडले ज्यांची त्या दोघांनाही गरज होती. यानंतर रीता दररोज अजितच्या घरी येऊन रात्री राहू लागली. त्यामुळे दोघे लवकरच एकमेकांचे इतके दिवाने झाले की त्यांनी एकमेकांशी लग्न केले. लग्न झाले, पण समाजाने या नात्याला कधीच पूर्णपणे मान्यता दिली नाही. अजितच्या कुटुंबाला हे नाते मान्य नव्हते. तरीही अजितांनी रीताला स्वीकारले, घर दिले, मान दिला. पण वेळोवेळी नाते बदलू लागले. लोभ, असुरक्षा आणि शंकांनी सर्व काही बिघडवले. अजितकडे शाळेची मालमत्ता, जमीन आणि चांगली बचत होती. रीताला नेहमी भीती वाटत असे की जर अजितचे काही झाले तर त्याची संपत्ती त्याचा भाऊ बहिणीमध्ये किंवा मुलामध्ये वाटली जाईल. म्हणून तिला हवं होतं की सर्व काही तिच्या नावे व्हावे. जेव्हा तिने अजितशी ही गोष्ट केली तेव्हा अजित म्हणाले, असं होऊ शकत नाही. माझी संपत्ती मुलांसाठी आहे. तू काळजी करू नकोस. जर मी राहिलो नाही तर मुलांनी तुझी काळजी घेतील. पण रीताला यावर विश्वास नव्हता. तिच्या हट्ट आणि भीतीमुळे घरात भांडणे वाढू लागली. रीताने अनेक वेळा मालमत्ता आपल्या नावे करण्याची गोष्ट काढली, पण अजितने टाळाटाळ केली. ही बात रीताच्या अंतःकरणात आगीप्रमाणे जळत राहिली. पोलिसांच्या तपासात जे समोर आलं ते कोणालाही अस्वस्थ करणारं होतं. रीताने स्वतःच्या पतीच्या हत्येची योजना महिन्यापूर्वीच केली होती. यासाठी तिने घराच्या चालकाला आपल्या मायाजाळात अडकवले. जेव्हा ती घरी एकटी असायची तेव्हा चालकाला आपल्या बेडरूममध्ये बोलवत असे. ड्रायव्हरवर ती पैसाही खूप उधळत असे. म्हणून जेव्हा तिला दिसलं की ड्रायव्हर आणि तिच्या ताब्यात आला आहे तेव्हा एके दिवशी तिने त्या ड्रायव्हरला सांगितलं की तिला अजितपासून मुक्ती हवी आहे. ड्रायव्हरने प्रथम नकार दिला, पण मग लोभात आला. तो एका स्थानिक गुंडाबरोबर मिळाला आणि 1 लाखच्या बदल्यात तो अजितची हत्या करण्यासाठी तयार झाला.